नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा सणाबद्दल बोलणार आहोत जो फक्त एक सण नाही, तो आहे नव्या सुरुवातीचा संदेश देणारा दिवस. तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. पहाटेचा तो सुंदर क्षण कल्पना करा. पूर्वेकडून सूर्य उगवतो आहे, थंड वाऱ्याची झुळूक वाहते आहे. घराघरात स्वच्छता, दारात रंगीबेरंगी रांगोळी आणि घरासमोर उंच उभारलेली विजयाची गुढी. गुढी वाऱ्यात डोळीपे आहे, जणू ती सांगते आहे, नवीन वर्ष आलं आहे, नवीन आशा घेऊन आलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या गुढीमागे हजारो वर्षांचा इतिहास आहे. सृष्टीच्या निर्मितीची कथा. हिंदू धर्मातील पुराणानुसार सांगितले जाते की याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती सुरू केली. शून्यातून निर्माण झालेले हे विश्व, आकाश, पृथ्वी, नद्या, पर्वत, वनस्पती आणि सजीव, सगळ्याची सुरुवात झाली चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी. म्हणूनच हा दिवस नव्या युगाची पहाट मानला जातो. जगाच्या नव्या प्रवासाची सुरुवात याच दिवशी झाली. रामाच्या विजयाची आठवण. काही परंपरांनुसार गुढीपाडवा हा दिवस आपल्याला धर्माच्या विजयाची आठवण करून देतो. जेव्हा भगवान रामांनी राक्षसाचा राजा रावण याचा पराभव केला आणि अयोध्येत परत आले, तेव्हा लोकांनी आनंदाने घराघरावर विजयाची पताका उभारली. तीच पताका काळानुसार गुढी बनली. ती सांगते, सत्य आणि धर्माचा नेहमीच विजय होतो. राजा शालिवाहनाचा इतिहास. इतिहासात अजून एक कथा सांगितली जाते. एक पराक्रमी राजा होता, राजा शालिवाहन. शत्रूंनी त्याच्या राज्यावर हल्ला केला. परिस्थिती कठीण होती, सैन्य कमी होते, पण शालिवाहनाने धैर्य, बुद्धी आणि पराक्रमाच्या जोरावर शत्रूंना पराभूत केले. तो विजय इतका मोठा होता की लोकांनी आनंदाने नाचायला सुरुवात केली. ढोल तासे वाजले आणि त्या विजयाच्या स्मरणार्थ लोकांनी उंच काठीवर रेशमी कापड बांधून विजयाचा ध्वज उभारला. तीच परंपरा पुढे गुढी उभारण्याची परंपरा बनली. त्याच वेळी सुरू झाले शालिवाहन शक संवत्सर. गुढी म्हणजे काय? गुढी म्हणजे फक्त सजावट नाही, ती एक प्रतीक आहे. विजयाचे प्रतीक, समृद्धीचे प्रतीक आणि आशेचे प्रतीक. गुढी बनवताना एक लांब बांबूची काठी घेतली जाते. त्यावर बांधले जाते सुंदर रेशमी वस्त्र. त्यावर लावली जातात कडुलिंब आणि आंब्याची पाने. साखरेच्या गाठी बांधल्या जातात आणि वर ठेवला जातो उलटा तांब्या किंवा कलश. ही गुढी घराच्या दाराजवळ उंच जागी उभारली जाते. असे मानले जाते की ही गुढी घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणते. कडुलिंब आणि गूळ खाण्याची परंपरा. गुढीपाडव्याला एक सुंदर परंपरा आहे. लोक कडुलिंब आणि गूळ खातात. कडुलिंब कडू असतो, गूळ गोड असतो. याचा अर्थ काय? जीवनात कधी गोड क्षण येतात, कधी कडू अनुभवही येतात, पण दोन्ही स्वीकारून आनंदाने जगणे हीच खरी जीवनाची कला आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक. हिंदू धर्मात काही दिवस अत्यंत शुभ मानले जातात. त्यांना म्हणतात 3.5 मुहूर्त. या दिवसांमध्ये गुढीपाडवा, अक्षय तृतीया, विजयादशमी आणि दिवाळीतील बलिप्रतिपदा यांचा समावेश होतो. या दिवशी कोणतेही शुभ काम मुहूर्त न पाहताही सुरू करता येते. नवीन व्यवसाय, नवीन घर, नवीन योजना, सगळ्याची सुरुवात या दिवशी केली जाते. नव्या वर्षाची प्रेरणा. म्हणूनच मित्रांनो, गुढीपाडवा म्हणजे फक्त सण नाही, तो आपल्याला सांगतो, नवीन सुरुवात करा, जुन्या चुका विसरा, नवीन स्वप्न पहा आणि आयुष्यात विजयाची गुढी उभारण्याचा प्रयत्न करा. जेव्हा घरासमोर गुढी उभी राहते, तेव्हा ती फक्त काठी आणि कापड नसते. ती असते आपल्या संस्कृतीचा अभिमान, ती असते आपल्या इतिहासाची आठवण आणि ती सांगते कितीही संकटे आली तरी आपण पुन्हा उभे राहू शकतो. चला तर मग, या गुढीपाडव्याला आपणही आपल्या आयुष्यात मेहनतीची गुढी, स्वप्नांची गुढी आणि विजयाची गुढी उभारूया. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.